खेळ झाले। काय झालं गं यमुना? या बघा ना काय झालं आता। माझ्या पावलीच्या नाकातोंडात माती जाता। जा कोण काय करता तर तुमच्याच घरातला तुमच्याच नात्या गोत्यातला त्या शक्तीशी बोलणारा। आई काय झालं तू? कारिता वहिनी, दत्ता भाऊ, माधव भाऊ बाहेर येवा। काय झालं? आहे काय झालं? आहे पाणी आहे बघ काय झालं? आहे हाय हाय डोळे उघडा। आई आई काय झालं काय? हा आई खळ्यात ही पावला कोणाची? कोणीतरी चालत गेलेलं दिसतंय। पण ह्या भयंकर हा कोण असतात या? मका माहित हा काल रातच्या आवाज येत होतो कोणतरी जमीन खणतात असो। मका जाग गेली आणि नंतर लहान पोराचे हसण्याचे आवाज ऐकू येऊ लागले। कोणतरी घराच्या बाहेर चालता असो। दिवा लागलो की आवाज बंद व्हायचा। तुम्हाला भास झाला कसलो भास? तो आवाज मी पण ऐकलंय। आणि ह्या सगळ्या दिसता समोर ही कसली पावलं हत? कोणीतरी फिरतय घराभोवती, लक्ष ठेवून। तुका माहिती हा का रे? तू काय खोळ्यासारखं विचारत असते का? तू फक्त बरळता काय होता त्या काय माहित नाही। दत्ता बाबा रे कुणाची पावला हत? मी बघते। वहिनी थांब, तू अशी जाऊ नको। काय होणार आहे? कित्या केशाची परीक्षा घेतास? पण मी जर हे केलं नाही तर तुमची भीती अजून वाढत जाईल। निलिमा आता पावलं बघून काय होणार आहे? कळेल। माधवा हे खेळ नाही हत, सांग वहिनी ती ऐकणार आहे का? आधीपासून मुठीत ठेवला असतास तर ही वेळ आली नसती। सरिता या सगळ्या रवान दे गो बाय। बघितलास ना? या काय कोणी मुद्दाम करून गेलेला नाही। आपण ठरवण्यापेक्षा शोध घेऊया ना। छाया तू ती पावलं सगळ्यात आधी बघितलीस ना? मी नाही, यमुन त्यांनाच हाक दिले। हा मी बघितलंय। हे असे ठसे इलेले मी केर कारू केलेले घाबरून हात दिले।
बर ठीक आहे. आर्चिस इकडे ये. त्याला काय बोलवतेस? तुम्ही तुमच्या म्हणण्यावर ठाम आहात ना? मग आता मला माझं म्हणणंही मांडू दे की. अगो पण पोराक कशाक बरोबर घेतस? तुझा विश्वास नाही ना तर नको ठेव. पण उगाच ते का काय होतं का म्हणे गो. काहीही होणार नाही. आर्चिस ये तू. अर्चिस, त्या घराचा लेख हा तो माझा मुलगाही आहे आणि मला त्याची काळजी आहे. आर्चिस. हो मामा. निलिमा, हे सगळं काय चाललंय? माधव प्लीज जस्ट वेट अँड वॉच. आर्चिस पायातल्या चपला काढ. चपला काढ आणि इथून इथपर्यंत चाल. अगो काय हा या? आर्चिसा पहिले ते चपला घाल आणि वर ये. निलिमा थांबो ह्या काय हाता. आर्चिस माधवा अरे तू तरी सांगता का? चपला घाल. जा वरती उभा राहा. निलिमा, काय आहे हे सगळं? माधव मला सांग, आर्चिसचं वजन किती आहे? अंदाजे 70-75. आर्चिस 68. आता काय हा? भाऊजी कळेल. आर्चिसचं वजन 68 आहे. तो आत्ताच इथून चालला. हे त्याच्या पावलांचे ठसे. किती जणांना हे क्लिअरली दिसतायत? अगे पण मातीत कशी दिसती? तेच ते सांगायचंय ना मला. आर्चिसची पावलं या पावलांपेक्षा खूप मोठी आहेत. त्याचं वजन पाहता त्याच्या पावलांच्या ठशांवर त्याच्या बॉडीचं संपूर्ण प्रेशर आलं असणार. पण तरीही पावलांचे ठसे स्पष्ट दिसत नाहीयेत. आणि हे ठसे स्पष्ट दिसतायत. या ठशांचा आकार एखाद्या लहान मुलाच्या पाया एवढा आहे. लहान मुलाचं वजन म्हणजे साधारण 10-12 किलो. पण तरीही हे ठसे स्पष्ट दिसतायत. म्हणजे हे इम्पॉसिबल आहे. या एवढ्याशा पायांचे ठसे उमटण्यासाठी बॉडीचं वजन कितीतरी जास्त असावं लागेल, जे शक्यच नाहीये ना. पाशवी शक्ती असावी लागेल. आम्ही पण त्याच म्हणतो आहो ना. ह्या साधा नाही, ह्या भलती शक्ती हा. तुम्ही चुकीचा अर्थ काढता आहात. अगं पण आता तूच म्हणालीस ना की हे पाशवी शक्तीचं काम आहे मग. अरे हे कोणीतरी मुद्दाम केलं असेल. हे ठसे उमटवण्यासाठी खोटी पावलं वापरू शकतात ना. पण रात्रीच्या आवाजाचं काय? त्याचा शोध घेता येईल. पण तुम्ही तुमचे हे तर्क लावू नका. पण तुमचे तर्क काय बरोबर येतात? ह्या पावलांचा वजन जास्तच असणार. मग ती पावला साधी नाही होत. तुम्ही समजूनच घेत नाही आहात. तू तुझं म्हणणं नाही पटवून देऊ शकली आहेस. माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेतला जातोय. कोणी समजूनच घेत नाहीये. समजून तेव्हा घेतलं जायत जेव्हा तुमचा बरोबर असत. कळतंय मला. जर एखाद्या माणसानी दृष्टिकोन बदलायचाच नाही असं ठरवलं असेल तर मग तो प्रत्येक गोष्टीकडे त्याच नजरेने त्याच दृष्टीने पाहणार ना. तुमचंही तसंच झालंय.
तुम्ही नाही समजून घेऊ शकत, कारण तुम्ही ते ठरवलंय. माधव, इम्पॉसिबल आहे. अगं आई थांब, खाली बघ, पावलं पुसली असतीस आत्ता. अगो किती वेळ अजून हैसरच बसता रहस. झालं, आवरतच आलं. मगापासून तू ह्याच सांगतस आणि अजून हैसरच बसा नसत. पावलं कशी दिसतायत सांग. अगो मी काय बोलते आणि तुझा काय चालला. दे ती रांगोळी हैसर. खुश दिसतस. आज मला खूप बरं वाटतंय. का ते माहित नाही. अभिरामरावांचा फोन इलेला दिसता. नाही. मग काय झाला. आज सकाळी सकाळी रांगोळी काढूक बसलस. अभिरामराव लग्नाचा बोलतात म्हणून मनात उकळ फुटलं. माका माहितीया, पण त्या नायकांच्या घरातला खरा नाही गो. अण्णांनी दिलेलो शब्द दत्तारामान फिरवलो आणि आता अभिरामरावांनी शब्द दिल्यानी. हा ते असं करणार नाही. पण त्यांच्या घरातले तुका घरात घेऊ गोया ना. मी आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतलाय. मग मी इतरांना का विचारू घरात येऊ का. दत्ता, हे सगळं बाजूक ठेव. आधी ही वाडी नेऊन ठेव बाहेर. आज वाडी कित्याक म्हणून विचारू नकोस. घरात काय होता बघतस ना तू. मग ह्या सगळा करूकच होया. अभिराम खया तो अभ्यासाक बसला. त्याची परीक्षा येली आहे ना जवळ. एवढं पुसतंय आणि ठेवतंय. नाही, त्या सगळा मी करतोय. तुझा दत्ता, कसलो विचार करतस. आहे काल रात्री माका आवाज येऊ लागलो. तसे कानाचे दादरेच बसले. एवढो तो आवाज. माका पण काळजी वाटता रे. मी काय म्हणतोय, माधवाक तू घेऊन भैरवनाथाच्या मंदिरात गेलस. तिचो गुण इलो. आता तोच कायता बघून घेत. तो असा तवसर कसला धोका नाही. तू आत्ताच्या आत्ता देवळात जा आणि अंगारो घेऊन ये. मी सगळ्यांका अंगारो लावूक सांगते. आता तोच कायता रक्षण करीत. होय, जातय मी. घरातल्या कोणाक बाहेर पडू देऊ नको. अभिराम कया घरातच हा. एका सांग, तो कसंही वागलो तरी त्याची काळजी आहे आमका. आणि त्याची वैरी नाही. हो सांगताय रे मी, पण तू आधी देवळात जा. होय. येते. लवकर ये रे बाबा. होय. आत्या,
आत्या अगं रडतेस कशाला? माका माझ्या भावल्याची आठवण येता. टेक्का स्वप्न दिलेला गणेशा त्याच्या नाका तोंडात माती जाता रे. त्या गुदमरद तुझ्या बाबाशी ते का खय नेऊन टाकल्या ना काय माहित नाही. आत्या बघ रडू नकोस ग. रडू नको तर काय करू? रडून तरी माझं मन मोकळा करतय. कोण ऐकून घेताला? माझा भावला होता ते का पण घेऊन गेले. तो सो गप की त्या बोल ना. आत्या गेलेलं सगळं परत येतं. म्हणजे माझा भावला पण परत मिळेल त्याला? सगळं परत येणार. भावला परत येताला? माझा भावला परत येताला? माझ्या स्वप्नात येतं हसता खेळता बागडता आणि म्हणता माझ्या नाका तोंडात माती जात. पण मग का तरी असं तू म्हणतास ना गेलेला सगळं परत येतं. मग माझा भावला पण परत येतं ना. ह्यांनी ते का खय जरी नेऊन टाकले नाही ना तरी माझा भावला परत येत ना. माझा भावला माझ्याकडे येत. माधव अगं तू कधी आलीस? तू जेव्हा भलत्याच विचारात होतास तेव्हा. काही नाही का, असंच थोडा विचार करत होतो. काय झालं? निलिमा ती पावलं कोणाची असतील ग? त्या पावलांचे ठसे ठरवून कोणीतरी उमटवले. कशावरून? म्हणजे तू तसं प्रूव्ह करणार होतीस ना, आणि तू तसा प्रयत्नही केलास, पण काय झालं? मी माझं मत बदललेलं नाही. हो, पण तू तुझं मत पटवून देऊ शकली नाहीस ना. आज ना उद्या माझं मत सगळ्यांना पटेल. आज तुला संधी मिळाली आणि सगळ्यांनी तुझं ऐकलंही, पण निष्कर्ष काय निघाला? त्या पावलांचे ठसे उमटायला बरंच वजन असावं लागेल, जे अशक्य आहे. पण म्हणून मी माघार घेतलेली नाही. मी शक्यता पडताळून बघितली घटनेची. प्रत्येक शक्यतेचा तर्काने विचार केला. आणखीनही करीन. मग एक एक शक्यता खोडून टाकेन. आणि सगळ्यात शेवटी जी शक्यता उरेल ती कितीही अतर्क्य असली आणि इनकन्सिवेबल असली तरी तेच खरं असेल. आणि हे मी नाही, शेरलॉक होम्स म्हणतो. गुड गुड. तू तुझे प्रयत्न सोडू नकोस. आणि तू ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं. माधव, काल रात्री तू आवाज ऐकले? नाही. काल रात्री आपल्या घराच्या आजूबाजूला कोणीतरी फिरतंय असं तुला जाणवलं? नाही का? आणखीन एक प्रश्न. काल रात्री
तू कुठे होतास? आणखीन एक शक्यता. हा, गुड गुड. रुको